तर आज आपण बनवणार आहोत छान असा सोप्पा बेसन पिठाचा खमण ढोकळा। ही रेसिपी खूप सोपी आहे, सिंपल आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचा पण ढोकळा असा मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार होईल। तर चला रेसिपीला आपण आहे तर ती सुरुवात करूया। आता मी इथं घेणार आहे ते म्हणजे 1 वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। तर 1 वाटी घ्यायचं आहे, तुम्ही 2 वाटी आहे तर त्याचं पण करू शकता। तर मी 1 वाटीचं प्रमाण घेणार आहे, याचा पण ढोकळा खूप होतो। तर 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिन्नस बाकीचे, ते म्हणजे मीठ टाकायचं चवीपुरतं। मीठ टाकलं की हळद टाकायची, चिमूटभरच हळद टाकायची, नंतर त्यामध्ये टाकायचं ते म्हणजे साखर। आता साखर आहे तर ती 1.5 चमचे टाकायचे। साखरेमुळे ते ढोकळ्याला चव खूप सुंदर अशी लागते। तुम्ही यामध्ये ताक पण टाकू शकता, पण आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर यामध्ये टाकला आहे लिंबाचा मी आता रस टाकला आहे, 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं। आता यामध्ये तुम्ही 1 चमचा तेल टाकू शकता। तेल ऑप्शनल आहे, किंवा काही बघा टाकतात तेल, तर तुम्ही यामध्ये टाका, मी नाही टाकलं। असा पण ढोकळा आहे तर तो छान लागतो, जाळी पण अशी पण त्याला छान सुटते। तर त्यामुळे मी आता थोडं थोडं करून त्यात पाणी टाकून घेते, बघा चांगलं असं बॅटर तयार करून घ्यायचं। तर बॅटर बघू शकता असं एकदम जसं हवं आहे ढोकळ्यासाठी तसं त्या पद्धतीने मी बनवून घेतलं आहे। पाणी एकदम ओतू नका, हळूहळू करून ओता, पातळ झालं तर मग परत त्याचं जे सगळं हे आहे बेसन पीठ परत टाकावं लागणार, सगळं म्हणजे चुकणार तुमचं प्रमाण, त्यामुळे पाणी हळूहळू टाका। आता चांगलं जेवढं मला पाहिजे तेवढं मी बॅटर बनवून घेतलं, जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं। आता लेमन फ्लेवरचं मी इनोचं 1 पाकिट घेतलं आहे, ते टाकणार त्यामध्ये, चांगलं हलवून घेणार आहे। क्लॉकवाईजच हलवायचं आहे आपल्याला ते। इनो टाकल्यावर लगेच बघा ते कसं ॲक्टिव्ह झालं आहे। आता चांगलं म्हणजे उलट दिशेने हलवायचं नाही, सरळच आपल्याला हलवून घ्यायचं आहे। 1 पातेलं घेतलं, त्यामध्ये आता तुम्ही जो ह्याचं आपलं असतं बेकिंगचं जे भांडं असतं ना, ते पण केक बेक करायचं ते घेऊ शकता, किंवा आपल्या ह्याचं साधं कुकरचं भांडं असतं ना डबा, तो पण घेऊ शकता। तर माझ्याकडे हे पातेलं आहे आणि याचा खूप उपयोग होतो, याच्यामध्ये केक वगैरे पण खूप छान होतो। तर त्यातच मी आता तेल लावले खाली, आणि त्यातच आता हे जे मिश्रण केलं ते त्यामध्ये ओतलं आणि 3 वेळा टॅप केलं, जेणेकरून बबल्स राहणार नाहीत आतमध्ये। पहिलंच पाणी मी आहे तर ते उकळवायला ठेवलेलं कुकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये आता हे पातेलं ठेवते। शिट्टी काढायची, झाकणाची शिट्टी काढायची, आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं आपल्याला हे वाफलवून द्यायचं आहे। तर तुम्ही हे एखाद्या कढईमध्ये पण करू शकता आणि 20 ते 25 मिनटं वाफलून घेऊ शकता। तर आता 20 ते 25 मिनटानंतर मी आता कुकर झाकण काढते। गॅस आहे तर तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि मगच ते वाफवायला ठेवायचं। आता 20 ते 25 मिनटं झाली की आता मी बघते शिजलं आहे का, वाफवलं आहे का, तर हे प्रमाण योग्य आहे। बघू शकता आता हे वाफवलं आहे छान, सुरीला जर लागलं नाही ना तर समजायचं आपलं ढोकळा आहे तर तो झाला आहे, आणि जर लागलं तर परत तुम्ही 5 मिनटं ठेवून परत ते वाफवून घ्यायचं। आता हे मी थंड व्हायला एका साईडला ठेवते, आणि आता मी तोपर्यंत जे पाणी असतं ढोकळ्याचं तर ते बनवायला घेते। तर पातेलं गरम करायचं, आणि त्यामध्ये जी मोहरी तेल टाकलं आहे, मोहरी टाकलं आणि मिरची टाकून चांगलं भाजून घेतलं, आणि नंतर त्यामध्ये आवश्यक थोडंसं पाणी ओतून घेतलं, थोडंसं म्हणजे किती अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलं, आणि त्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं परत, आणि परत टाकायचं ती म्हणजे साखर 2 चमचे टाकायची। साखर तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता, तुम्हाला गोड कमी लागतं कसं त्यानुसार। थोडीशी कोथिंबीर टाकायची, हलवून घ्यायचं, आणि त्याला उकळी फुटली की लगेच बंद करायचं। लगेच काय एवढी जास्त उकळी फुटेपर्यंत ठेवण्याची गरज नाही। तर गॅस बंद केला मी उकळी फुटल्यावर, ते थंड व्हायला ठेवलं, आणि नंतर मग आता मी आपलं पातेलं पण ढोकळ्याचं थंड झालं आहे। कडा त्याच्या रिकाम्या करते सुरीने अशा, आणि कडा रिकाम्या करून त्याच्यावर आपण झाकण ठेवते, म्हणजे असं ताट घ्यायचं एखादं, आणि पातेलं ना तर त्याचं उलटं म्हणजे पलटी करायचं, आणि असं हाताने वरून थोपटवायचा, जेणेकरून आपला ढोकळा आहे तो व्यवस्थित निघतो। ढोकळा बघू शकता एकदम भारी, जाळी बघू शकता वरूनच किती छान सुटले।
आणि छान असा स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे. तर तुम्ही ढोकळा बेसन पिठाचा हा पण इन्स्टंट बघतोय आत्ता. तुम्ही अशा प्रकारे रव्याचा पण बनवू शकता. ह्याची डाळ असते हरभऱ्याची, त्याचा पण करू शकता आणि तांदळाचा पण करतात, त्याचा पण करू शकता. मूग डाळीचा पण ढोकळा असतो, मी आत्ता मध्येच यूट्यूबला बघितला. तर खूप सारे प्रकार निघालेत ढोकळ्याचे. तर ढोकळा आपला छान असा फुलला आहे आणि किती भारी झाला आहे बघू शकता. तोंडाला तर तुमच्या नक्कीच पाणी सुटलं असणार. तर हव्या त्या शेपमध्ये मी कट करून घेतली, त्याची स्क्वेअर करून. आता जे आपण पाणी केलेलं थंड झाले पाणी, तर ते पाणी त्याच्यावरून मी हे करते. तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता पण टाकला तरी चालेल, छान फ्लेवर येतो त्याचा. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकला. आता हे पाणी येणार तर त्याच्यावर हे करून घेते, स्प्रेड करून घेते. पाणी तुम्ही पाणी नाही टाकलं तसंच खाल्लं तर बघा घास बसतो, त्यामुळे पाणी हे टाकायचं. तिखट मिरची त्याच्यासोबत खायची ढोकळ्यासोबत, खूप सुंदर लागते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची गार्निशिंगला आणि छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे. तर ह्या ढोकळा कलर तर त्याचा बघू शकता किती भारी आला आहे तुम्ही. तर हा ढोकळा आहे, तर ती रेसिपी तुम्ही नक्की खरंच ट्राय करून बघा. एकदम स्पॉन्जी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर कसा वाटला हा आपला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन पुढच्या